50 दिवस झाले झोपानं गडी, अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1500 1500 मरतो का काय तू. दिवस फिरतात, घमेंड लय दिवस चालत, पैशाची बियशाची मस्ती जिरती जिरती जिरती. तब्येतीत जास्त असतात, ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात, पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, 2-4 कुत्रे त्याच्या माग, पिशीच नेली कुत्र्या, लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. 47% मार्क 10वीला पडले, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय. कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धिंडत, तू 47ची अगरबत्ती कुठून लावतो तर टोन घ्या ना लाय का. आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची काय हो. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, का आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते, ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास, काय उपयोग. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले या वर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. मग आपला असंच 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची, आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. पूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते, बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी अशा आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, पोरग होईन. देव म्हणले बुटानं तोंड ढाणं करतो, तुला बायको मॅच द्यायची. बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुंगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसती ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ते 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडही कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. मोठ्याच्या नादी लागा. ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच, काय होईल ते होईल.
फायदा झाला होईल म्हणजे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय? तसं येडेवानी काय करतो? 27 लाखाचा बंगला बांधला भांडे घासणारी जे पैसे बुडीतो ना आलाय का? तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना. कसं अंगणात झोपतो माय? गरीबाला काय त्रास देतात? आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. तो मागून खिचडी फाटेली याची आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? तू असं येड्यावानी काय करतो? आमचं काय? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा? आम्ही निघालोय पैसे कमाय, तुम्ही लागली जमिनी काय? सुधारायचं कोणी? तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का? खरंय खरंय पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपले राहतील? जी बहीण आपल्याला राखी बांधित होती ती जमिनीचे बाजार वाढलेत, आपल्या विरोधात दावेदारी जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला? पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप पोर मेले बाप आहेत. पोर मेले म्हणजे शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय. जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक. दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू चांग, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन फुलय त्याचा कर ठाकूर. 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय तरी ग गावताच अशी. ग गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही काही माणसं 15ची पेतन म्हणते, आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीने भरलेल्या गाडीला हरण बसवायची काय करत? तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हरण बसवायची काय गरज? लोक वासना बाजूला जाते, त्याला हरणाची काय गरज? मोबाईल वापरते लोक. त्याचा किती वापर असा येडे होईपर्यंत. येडे झाले लोक. कुठेही मोबाईल. प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून येत आणि काही इकून येत. मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला. हॅलो पेटलं तुझ्या बाजून. हॅलो पेटलं तुझ्या बाजून. तो बेवडा होता, तो मला नुसता धोर निघतोय. मग आम्हाला पेटो पेटो. आता काय पेटो? 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आले. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, झी 24 तास किंवा एबीपी 1 तासभर, तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं. मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे? घामाचे त्याचे कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे का नाही? मग ज्याचे कष्ट जे असतील त्याला मिळालं पाहिजे. या हरामीने कामं करायचे नाही. कपडे बांडे कपडे घालायचे. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले? या हरामीला कष्ट करायची सवय नाही, फुकट खायची फक्त. बापाची पेंट, कपडे बांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लय नाही.
एकच ही आणि ते काही कायम पित नाही, इतकी शहाणी आहे. आणि वरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. तुका नाही उलातली कुठं त्याने केली असती दुसरी. उलट पोराला बाप, पोऱ्या जर पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत हो द्या कार्यक्रम, काय फरक पडला. तुझा बंगला स्मशानात येड्या, तिकडे पत्रे ठोकलेत 8, निवांत जळ. स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात, हा पळून जाऊ नये म्हणून. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हा किंवा नाही. मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची का? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ते नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान, 1.5 लाख लाव. मोबाईलला कानाला लावून याडा उभा, याडा 5-50 मुंडकाली, दरोडेखोर खाली, शुभेच्छुक याडपट. लोकांनी वासलीन फेकून दिली, पप्यानं शी केली. पप्याच्या आईनं त्याच कागदानं पप्या साफ केला. मग पप्याची शी केवढ्याची? 1.5 लाखाचा. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या, कोटी कोटी कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजामू, बंगारा औलाद. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची, आणि एवढे गुलाबजाम. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजाम. त्याच्या पाठीत बुक्का हाणला नाही तर मेलं होतं म्हाताऱ्या पंक्तीत. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतोय मी एक खात नाही, तू खाऊच नको का, त्याचं भान ठेवा. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज, ते आता आलं एवढ्यात, लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून. काय बोलायचंय महाराज. रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेल्या, नाही जमलं. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडे घासाय गेली. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसाळली का, बायको गप्प असणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली, मेली ना. फरशी होती, 28 वर्ष जाऊन बसला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेले आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं. लग्नाचे पैसे भरून दिला की रोख घे शंभड्या, रोख रोख. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं, जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय 10 रुपयाचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, जरा रेटून द्यायचं आणि मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये. पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल? काय चूक केली त्यानं? आलीच, दम नाही काढत, आलीच. असावा प्रसंगाला असावा प्रसंग, आला प्रसंग,
गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे? आईच. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, तो देवयानी भांग्याला आणि पॉप आलाय. पॉप तो पॉप भांग इतका डेंजर आहे, त्याला मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे, इथून इकडं पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे. डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट. फक्त कोण होतो घरात? कोण होतो? मग तिचा बाप म्हणला,